Okay, sure. So, आज today we'll start with something very important. हे EDA मधलं सगळ्यात इम्पॉर्टंट. ठीक आहे. एक वेळेस तुम्हाला नंपायचे फक्त ॲट्रिब्यूट्स विचारतील, बट पांडाज इज द हार्ट ऑफ डेटा अनालिटिक्स. ठीक आहे. त्यामध्ये सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट आता आय डोंट नो वॉट यू मतलब तुम्ही लेक्चर्स नीट केले का नाही, बट आय टोल्ड यू व्हेरी इम्पॉर्टंटली एक गोष्ट की तुम्हाला मी तेवढंच सांगतो आहे जेवढं तुम्हाला गरजेचं आहे, बट तुम्हाला गोष्टी देताना मी ॲडव्हान्स देतो आहे सगळ्या, जेणेकरून तुम्ही ॲडव्हान्स गोष्टी करून प्लस द थिंग्स विच आर इम्पॉर्टंट फॉर युअर लाईक इंटरव्ह्यूज त्या मी तुम्हाला हायलाईट करून शिकवतो आहे की हां हे विचारतील. नंपायमध्ये हार्डली दे आस्क अबाउट व्हॉट इज अन ॲरे, सेकंडली व्हॉट आर द ॲट्रिब्यूट्स, दे विल नॉट डायरेक्टली से ॲट्रिब्यूट्स ऑफ ॲरे, बट तुम्ही शेप कसा काढणार, तुम्ही रोज आणि किती रोज आहे किती कॉलम आहे ते कसं फाईंड करणार. ठीक आहे. दोन ॲरेजला ॲड कसं करणार, जो सिम्पल या गोष्टी प्लस हाऊ विल टेक अ मीन, हाऊ विल यू टेक मीडियन, हाऊ विल यू टेक मोड. ठीक आहे. देन 3D ॲरे कसा बनवतात, त्याची साईज कशी चेंज करतात. सो दिस वॉर सम कन्सेप्ट्स ओनली विच आर गोइंग टू बी आस्क्ड इन युअर इंटरव्ह्यूज. लाईक रिसेंट मागचे मी 10 इंटरव्ह्यूज विचारले तर त्यामध्ये 10 पैकी फक्त एका इंटरव्ह्यूमध्ये नंपाय विचारलं होतं. सिम्पल तुम्हाला क्लॅरिटीने सांगतोय. बाकी सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये थिंग्स वर आस्क्ड ऑन पांडास. ठीक आहे. पांडाजवरती पण काय विचारतील, पांडाची फाईल मी दिली होती ना तुम्हाला, करेक्ट. पांडाजवरती पण काय विचारतील ते आजचं लेक्चर त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. डेटा ॲनालिस्ट जर्नीमध्ये किंवा या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात वन ऑफ द बिगेस्ट प्रॉब्लेम्स इज ऑफ मिसिंग अँड नल व्हॅल्यूज. ठीक आहे. कळतं का मिसिंग आणि नल व्हॅल्यूज म्हणजे काय? बरं मला सांगा, नल आणि मिसिंग व्हॅल्यूमध्ये डिफरन्स आहे का? पहिले तर मिसिंग व्हॅल्यू काय, नल व्हॅल्यू ठीक आहे. अजून काही? नल व्हॅल्यू नल व्हॅल्यू एक अशी गोष्ट आहे जी फॉर एक्झाम्पल दॅट इट इज प्रेझेंट आहे ती डेटामध्ये, बट लेट से अनफॉर्मॅटेड आहे किंवा लाईक ते रेकॉर्डेड नाही आहे तिथे. सॉरी आय मीन रेकॉर्डेड आहे बट एक रीडेबल फॉर्मॅटमध्ये नाही आहे किंवा एक मिसिलिनियस व्हॅल्यू आहे. सो दॅट कॅन बी कॉल्ड ॲज अ नल व्हॅल्यू. असं सरकून बसा ना, थोडं वाकून बघावं लागतं तुम्हाला. सो दॅट कॅन बी कॉल्ड एज अ नल व्हॅल्यू. तर मिसिंग आणि नल व्हॅल्यूमध्ये काही डिफरन्स आहे का सांगा. करेक्ट, दॅट्स वन थिंग. अजून अजून एक डिफरन्स काहीतरी मेमरीच्या हिशोबाने विचार करा. मिसिंग व्हॅल्यू काही ना काही मेमरी स्टोअर करेल का नाही, नल व्हॅल्यू करेल का? मेमरी अरे त्या सेलमध्ये मिसिंग व्हॅल्यू मेमरी घेईल का नल व्हॅल्यू मेमरी घेईल? नल व्हॅल्यू, कारण की काही ना काही व्हॅल्यू प्रेझेंट आहे तर मेमरी ऑक्युपाय करेल, ती काही स्पेस ऑक्युपाय करेल. ते कॅशे फाईल्स असतात सी ए ची,
त्या फाईल्स, बापरे देशमुख, त्या फाईल्स मला सांगा, त्या फाईल्सचं काय अस्तित्व असतं का? नलच असतात ना त्या. मग पण ते स्पेस होल्ड करता, मग काय करतो आपण, त्याला डिलीट करतो. ठीक आहे. सो दॅट इज वन डिफरन्स मेमरीचा नल आणि मिसिंग व्हॅल्यूमध्ये. ठीक आहे, लिहून घ्या तुमच्या शब्दात. मिसिंग म्हणजे अनरेकॉर्डेड, नाहीच तिथे रेकॉर्डच झाली नाही, ब्लँक स्पेस सुटली आहे. लिहिलं? ठीक आहे. आता पायथनच्या मदतीने यू कॅन इझिली डील विथ दिस मिसिंग ऑन नल व्हॅल्यू. आणि तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारतात, तर ते आपण डिटेलमध्ये विथ कोड समजून घेऊयात की नक्की ते कसं वर्क करतं. ठीक आहे. तर काय करायचं असतं, मिसिंग व्हॅल्यू किंवा नल व्हॅल्यू मोस्टली ज्या येतात डेटामध्ये, आपल्याला त्या रिमूव्ह करायच्या असतात. पहिले तर फाइंड करायच्या आहे की नाही, त्यानंतर मग त्याला रिमूव्ह नाही, त्याला आपण याच्यामध्ये रिप्लेस करतो. काय करतो? रिप्लेस. मला सांगा, जर तुमच्या 100% डेटापैकी जर 40% नल व्हॅल्यू आहे, तुम्हाला ते ड्रॉप करून चालतील का? नाही. तर आपण त्यापेक्षा काय करू शकतो, त्याला रिप्लेस करू शकतो. करेक्ट? ड्रॉप केलं तर डेटाची ॲक्युरेसी कमी होईल. करेक्ट है ना? डेटा ॲक्युरेसी कमी झाल्यानंतर मला एक सोपीशी गोष्ट सांगा, इन्साईट्स चांगले येतील का? करेक्ट इन्साईट्स येतील का? त्यापेक्षा जर मला सांगा तो 60% डेटा काही ना काही व्हॅल्यूचे रिप्लेस झाला, ती ॲक्युरेसी कमी जाण्यापेक्षा सस्टेन होईल एका पॉईंटला, तर कुठली बेटर आहे, सस्टेन झालेली की कमी झालेली? करेक्ट. त्यासाठी आपण हे रिप्लेसिंगचे जे कन्सेप्ट आहे त्या वापरतो. सो टुडे विल स्टडी डेटा क्लिनिंग इन पायथन. त्यासाठी थोडं स्टॅटिस्टिक्स समजून घेऊ आपण. ठीक आहे, चलो इकडे. तर सगळ्यात पहिले हे काय स्टेप आहे रे, इम्पोर्ट पांडाज एस पी डी आणि इम्पोर्ट नंपाज एन पी. काय आहे? लायब्ररी इम्पोर्ट. ठीक आहे, काही नाही, हा डेटा आहे. डायरेक्ट डेटा फ्रेम बघू आपण. सो दिस इज युअर डेटा. सोडा, हा डेटा आहे. डेटा कनेक्ट कसं करतं लक्षात आहे ना? कसं? df इक्वल्स टू pd डॉट रीड csv. आणि याच्यामध्ये तुमचा फाईल नेम. करेक्ट? हां, फाईल नेम विथ एक्सटेन्शन. करेक्ट. ठीक आहे. आता आपण एक काम करू, तिथे कर ऑप्शन असेल बघा. इथे 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 आहे, इथे आणा. इथे कर्सर इकडे मूव्ह करा तुमचं.
हां ठीक आहे बेस्ट बेस्ट ठीक आहे फुल स्क्रीन. नाही इथे या इथे. हां अजून एकदा झूम इन करा. इकडे 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 झूम इन. मॅडम इथे जा इथे. बरोबर आत्ता जे केलं होतं ते बरोबर केलं होतं. हां ते नाही त्याच्या बाजूला. हां हां आणि तर त्याच्या परत इकडे या. इथे इथे हां झूम झालं. दिसतंय का आता. ठीक आहे डी एफ डॉट हेड काय करतं रे. टॉप फाईल. ठीक आहे नंतर मग आपण करू डी एफ डॉट टेल. हे काय करतं बॉटम. जर मला चेक करायचं टोटल किती येतं. टोटल इडियट्स. काय सांगितलं मैंने 100 आणि 5 काय रोज इनटू कॉलम्स देतं हे. ठीक आहे ठीक आहे. त्यानंतर मग येतं आपलं डी एफ डॉट इन्फो. ठीक आहे कुठला कॉलम होता. एज सॅलरी डेटा टाईप काय आहे त्यांचा. डिपार्टमेंट हे तुमचं स्ट्रिंगमध्ये आहे. ठीक आहे दिसलं का. अजून काय येतं डी एफ डॉट. आपण कॉलम नेम्स पहिले बघू शकतो का. येस सी. नंतर डी एफ डॉट काय देतं हे. ऑफ न्यूमरिकल कॉलम्स. स्टॅट एनालिसिस ऑफ न्यूमरिकल कॉलम्स. समजलं. इजी समजे काय रे. न्यूमरिकल कॉलम्स म्हणजेच काय. न्यूमरिकल कॉलम्स म्हणजे काय. करेक्ट करेक्ट ठीक आहे त्यांचं देतो. आता आपण काय करणार. आपला आजचं मेन टास्क आहे वी हॅव टू फाइंड वेदर नल व्हॅल्यूज आहे का नाही. तर सिम्पली सगळ्यात पहिले डी एफ डॉट इज नल. काय बघा त्याने काय दिलं बघा. काय दिलं ट्रू दिसतंय का तुम्हाला. कुठे हे बघा इथे. ठीक आहे तर आता हे काय तुम्ही काउंट करत बसणार का किती वेळा आले. त्यापेक्षा डायरेक्टली काय करू शकता तुम्ही डी एफ डॉट इज नल डॉट सम. आता तुम्हाला कॉलम वाईज किती नल व्हॅल्यूज आहे ते आल्यात. काय आलं बघा म्हणजे एज मध्ये किती आहे टोटल. अरे समोर आहे ना तुमच्या. फॉल्स वाले कस काय नल असतील. इज नल विचारले ना बल म्हणजे जो ट्रू आहे म्हणजे तो काय असेल नल. मग एज मध्ये किती आहे 200. सॅलरी मध्ये एक्सपिरियन्स मध्ये डी एफ एक मिनटं आपण डॉट व्हॅल्यू काउंट. हे मी काय केलं एक सेकंड बघा.
हे सांगायचं राहिलं होतं. हे व्हॅल्यू काउंट्स आहेत. व्हॅल्यू काउंट्स काय करतं, डिपार्टमेंट या कॉलममध्ये काय काय होतं रे, एच आर, मार्केटिंग, आय टी, फायनान्स. तर एच आर किती वेळा आलं आहे, मार्केटिंग किती वेळा आलं आहे, आय टी किती वेळा आलं आहे, आणि 206 किती वेळा आलं आहे, सॉरी फायनान्स किती वेळा आलं आहे, या सगळ्यांचे ॲडिशन करा. तर अरे किती आली, आहे का बरोबर? मग काय केलं मी ते नाही समजलं. काय केलं? अरे हे एच आर किती वेळा आलं डिपार्टमेंट कॉलममध्ये, मग याची सम किती आली पाहिजे होती? का बरं? तेवढ्या रोज आहेत ना. हे काय म्हणून मग चेक केलं एन पी डॉट सम करून. हे माहिती आहे का सम केलं का सम? मग याच्यात तुम्ही फाइंड करू शकता की मॅक्झिमम सगळ्यात कोण आहे, 272, म्हणजेच कोण, एच आर. करेक्ट. कळलं का? तर सगळ्यात पहिले कुठल्या कुठल्या कॉलम्समध्ये नल व्हॅल्यूज होते आपले? ए सॅलरी, एक्सपिरियन्स. ठीक आहे. एज. आता रिप्लेस करतो आपण, तर रिप्लेस करण्यासाठी तुमच्याकडे 3 पद्धती असतात. ठीक आहे. तुम्ही डेटा रिप्लेस करता सगळ्यात पहिले मीन, सेकंड आहे मीडियन, चौथं आहे मोड. कळलं? तुम्ही कशाने डेटा रिप्लेस करता? कशाने करता? मीन, मीडियन अँड मोड. आता याच्यामध्ये यू नीड टू फाइंड व्हेरी इम्पॉर्टंट की कधी काय वापरायचं आहे आणि कसं वापरायचं. कशासाठी? नल व्हॅल्यू काढण्यासाठी. तर सगळ्यात पहिले आपण कॉलम घेतला एज. काय कॉलम घेतला? एज. तर एज या कॉलममध्ये मला एक सांगा, एजचा एक स्पेसिफिक रेंज असेल, बरोबर? असं होईल का एज 100च्या पुढे जाईल? आता एम्प्लॉईचा डेटा आहे ना, मग मिनिमम कुठून सुरू असेल एज? 18 पासून पुढे. ते सगळे कर्मचारी पकडले तर 18 पासून पुढे. आणि कुठपर्यंत असेल? एक सपोज आपण 60 to 65 पर्यंत पकडू, म्हणजे एक स्पेसिफिक रेंज आहे. सो व्हेनेवर द डेटा हॅज अ स्पेसिफिक रेंज, त्या पॉइंटला जर तुम्हाला नल व्हॅल्यूज रिप्लेस करायच्या असतील देन यू विल यूज मीन. कळलं? मीन कधी? whenever your data has a specific range. Whenever your data has a specific range, तेव्हा काय वापरणार तुम्ही?
कसा घेतला बघा, df एज डॉट मीन आला. ठीक आहे. आता मी काय करतो, मी एक नवीन कॉलम बनवतो. आता हे आलाय, फिल करावं लागेल ना. मी घेतलं न्यू, किंवा एज मध्ये पण करू शकतो आपण, का नवीन कॉलम मध्ये करायचं. एज फिल इक्वल्स टू कसं करतो का, df एज डॉट फिल एने, इथे टाकतो मी झालं. किती इझी आहे, नाही कळलं का. लक्ष नाही दिलं, फक्त बघताय तुम्ही, डोकं भलतीकडे चालू आहे. काय केलं रे मी, काय नाही रे. अरे 2 लाईनचा कोड पण नाही आहे ना तो. हा समजत नसेल तर कसं होणार. मी बोलून बोलून सांगतोय. लिहू नका, सांगा मला काय. नवीन कॉलम केलाय आणि त्या कॉलम मध्ये एजची जी नवीन व्हॅल्यू आली आहे ते फिल नाव वापरून ती नवीन व्हॅल्यू मध्ये इनपुट केली. हां जी नवीन व्हॅल्यू आपण फाइंड केली आहे डॉट म्हणून वापरून ते एज फिल नवीन कॉलम क्रिएट करून त्यामध्ये फिल केली आहे. करेक्ट. आता हे नवीन कॉलम बनवला आपण, जेव्हा आपण df वापरला म्हणजे हा नवीन कॉलम बनवला. ठीक आहे. पण त्या नवीन कॉलम मध्ये आपल्याला काय काम करायचं आहे ते सांगा, पुढे डिक्लेअर करावं लागेल ना. मग नवीन कॉलम मध्ये काय करायचं आहे की हा जो एज फील्ड आहे ना, सॉरी एज जो आहे आपला पहिल्यावाला, त्याच्यामध्ये फिल येणे. आता फिल येणे काय करतं, नल व्हॅल्यूजला फिल करतं स्पेसिफिक व्हॅल्यूजने. तुम्ही काही कशाने पण फिल करू शकता, बट आपण कशाने फिल करतोय, मीनने. समजलं डायरेक्ट. मग मी ते प्लेस केलं. कळतंय का नाही. तुमचा लेक्चरचा टाइमच चुकीचा आहे. अर्धेच झोपेत असता तुम्ही, अर्धे झोपेत. अरे इथे मी फक्त मीन घेतला. आता मीन कशासाठी घेतला, एजचा मीन का घेतला, ॲव्हरेज काढण्यासाठी. का बरं, की जेव्हा पण तुमच्या डेटाची स्पेसिफिक रेंज असते, एजची एक स्पेसिफिक रेंज असेल, असं नाही होणार की एम्प्लॉईचा डेटा सेट आहे तर पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाचा मुलगा असेल. नाही, 18 पुढे असा 120 130 वयाचं कोणी काम करत असेल का, नाही. 60-70 पर्यंत असेल तर हे बेसिक लॉजिक आहे, याला डोकं लागेल. तर त्या डोक्याने आपण काय केलं की हा मीन लागेल. तर मीन कसा काढायचा, कुठल्या कॉलम मध्ये काय काम. हे एक शॉर्टकट लक्षात ठेवा, कुठल्या कॉलम मध्ये आणि काय कुठल्या कॉलम मध्ये काय काम, डॉट काय काम करायचं. हा एक शॉर्टकट लक्षात ठेवा. मग कुठल्या कॉलम मध्ये आपल्याला काम करायचं होतं मीनचं, एज. मग df एज डॉट काय काम करायचं होतं, मीन घ्यायचा होता. मग तसा डॉट मीन घेतला आणि हे इथे आलं मीन. मग आता पुढे काय करावं लागेल आपल्याला, तो फिल करावा लागेल. फिल करण्यासाठी 2 ऑप्शन्स आहे. काय की एक तर डायरेक्ट त्याच कॉलम मध्ये फिल करू शकतो जे मी तुम्हाला विचारलं, आणि दुसरं काय, नवीन कॉलम बनवून त्याच्यामध्ये फिल करू शकतो. तर नवीन कॉलमसाठी तुम्हाला काय करावं लागेल की पहिले तर नवीन कॉलमचं नाव सांगावं लागेल ना. करेक्ट. न्यू कॉलम, न्यू कॉलम. करेक्ट. परत कुठल्या कॉलम मध्ये, df
एज आणि पुढे पण काय आहे शॉर्टकट काय सांगितलं काय काम करायचंय मिसिंग व्हॅल्यूला काय फिल करायचंय मग त्यासाठी काय आहे आपल्याकडे फिल येणे आणि कसं ब्रॅकेटमध्ये मग ती व्हॅल्यू काय आहे याच्यात कोडमध्ये जर डायरेक्ट याच कॉलम मध्ये करायचंय तर कसं करणार सांगा आता सिंपल df एज डॉट फिल येणे संपला विषय है ना ओव्हर अँड आउट संपलं झालं आपण केलं करा चेक आता df डॉट हेड आली का एज फील्ड बघा इथे नल व्हॅल्यू होती इथे नल व्हॅल्यू होती झाली का फिल ठीक आहे नेक्स्ट कुठली कॉलम आहे मी सॅलरी आता सॅलरीचं सांगा एक स्पेसिफिक रेंज असेल का सॅलरीची इंटर्नला 0 आहे सॅलरी आणि सीईओ ची 1 लाख आहे 2 लाख आहे फाउंडरची अचानक 8 लाख आहे बाकी एम्प्लॉईजची कोणाची 60 आहे कोणाची 50 आहे का एक स्पेसिफिक रेंज कस काय रेंज नसेलच ना तो ग्राफ कसा जातोय एकाला 0 मध्येच मग काही लोकांना 25,000 आहे मध्येच काही लोकांना 40,000 आहे अचानक एकाला 60 आहे मॅनेजरला 80 आहे सीईओला 1 लाख आहे फाउंडरला को फाउंडरला 2 लाख आहे फाउंडरला 8 लाख आहे व्हॅरी होत आहे ना अचानक एक पॉइंट आहे ए तू पाणी पी पकड फाउंडरला अचानक 8 लाख आहे जो ग्राफ बघितला का तुम्ही कसा आहे व्हॅरी करतोय ग्राफ करेक्ट सो त्या गोष्टीसाठी त्या पॉईंटसाठी तुम्हाला जर नल व्हॅल्यू रिप्लेस करायचे असतील अशा डेटामध्ये ज्याच्यामध्ये डेटा व्हॅरी करतोय स्पेसिफिक रेंजमध्ये नाही आहे ठीक आहे तर त्या पॉइंटला तुम्ही काय वापराल मीडियन सोपं मी याचं नेहमी एक्झाम्पल देतो FC रोडची शॉपिंग केली आहे का केली आहे ना किती म्हणतो तो वेंडर त्याने 1000 बोलले तर मग तुम्ही किती बोलता आता हे बरोबर आलं आता नव्हतं लक्ष बट एंड ऑफ डे म्हणजे एंड ऑफ द डील तुम्ही तुझं नाही माझं नाही मधी करतो ना आपण एक मिडल व्हॅल्यू घेतो ठीक आहे आणि मग डील संपते सो सेम थिंग गोज ओव्हर हिअर मीडियन काय करतं रे मीडियन काय असतं सगळ्यात पहिले मिडल व्हॅल्यू ऑफ युअर डेटा इथे पण तेच होतं एक हायेस्ट एक लोएस्ट आहे सोडा मिडल व्हॅल्यू म्हणजेच काय मीडियन आपण याचा बघू मीडियन काय येतो काय आली किती आली 50,911 ही मीडियन सॅलरी
आता ही चला त्याच कॉलममध्ये भरायची, तर कसं भरणार? DF हायर्स थांबा. हां सांगा. गुड. हां हां पुढे फिरल्याने पुढे ठीक आहे. आता आपण बघू DF डॉट हे बघा सॅलरी. कुठे नसेल इथे आपण बघू किती 50,000 आलेले येणार आहे. इथे तर झाली आहे. ठीक आहे, आपण एक काम करू, याला नवीन कॉलममध्येच घेऊ. सोडा. हे बघ आली का आता 50,000. इथे फील का नाही झालं बघू. 50,911 आली का? हे काही फरक नाही पडत याचा. ठीक आहे, तुम्हाला लाव. आता आपल्याला या कॉलमची गरज आहे का? नाही ना. यू कॅन सिम्पली डू डेल DF एज. ठीक आहे, अजून एक करू शकतो तुम्ही डेल काय DF सॅलरी. हां ऑलरेडी नसेलच ना एज. अरे एकदा रन केलं होतं ना आपण. अरे एकदा रन झाली होती ना आपल्याने. ठीक आहे, आता बघू. हे बघा रे, गेलं ते. आता झाला का डिलीट? नाही समजत आहे का? का बरं? हे काही समजतच नाही का कोणाला काही? काय प्रॉब्लेम होतोय? तुम्ही नाही बोललेत ना. प्रॅक्टिस केली असेल तर समजेल. कायच करतो आपण, एक लाईन पण पूर्ण कोड लिहत नाही रे. 2 ते 3 शब्दात काम होतंय आपलं. म्हणून तर पायथन सगळ्यात इझिएस्ट लँग्वेज आहे. कळालं? कुठे गेलं ते आता? एजंट सॅलरी. सिम्पल, वी जस्ट डिलीटेड दोज कॉलम्स बिकॉज इट वॉज नॉट नेसेसरी. ठीक आहे. तिसरी गोष्ट काय उठते आता? मोड. काय मोड? मोड म्हणजे काय रे? मोड म्हणजे काय? मोस्ट रिपीटेड व्हॅल्यू. काय? Most frequent value. करेक्ट. जी व्हॅल्यू सगळ्यात जास्त वेळा रिपीट झाली आहे दॅट व्हॅल्यू इज नथिंग बट युअर मोड. म्हणजेच काय की लेट्स से तुम्ही आता आपल्याकडे या डेटामध्ये नव्हतं, बट मोड मोस्टली कॅटेगॉरिकल कॉलमसाठी यूज होतं. कॅटेगॉरिकल कॉलम्स म्हणजेच काय सांगितलं होतं रे मी.
कॅटेगॉरिकल कॉलम्स म्हणजे काय? बघा लिहिलं असेल कुठे ना कुठे. कॅटेगॉरिकल डेटा. करेक्ट. ज्या कॉलम्स तुमच्या वर्ड्समध्ये असतात त्याला कॅटेगॉरिकल डेटा म्हणतात. ती कॅटेगॉरिकल कॉलम राहते. त्याच्यात कुठली तुमची कॅटेगॉरिकल कॉलम? डिपार्टमेंट. तर जेव्हा पण तुमच्याकडे कॅटेगॉरिकल डेटा आहे आणि त्या कॅटेगॉरिकल डेटामध्ये जर तुमच्या मिसिंग व्हॅल्यू असतील, नल व्हॅल्यूज असतील, तर त्या रिप्लेस करण्यासाठी तुम्हाला काय लागतं? मोड. म्हणून समजत नाहीये. तेच टाइमच चुकले हो लेक्चरचे. चलो, लास्ट मोड कसा घेता बघा. सेम आता मोडचं तर तुम्हाला माहिती असेल कसं घेणार. कसं? फक्त त्याला एक पुढे कसं एक झिरो टाकतो आपण. ठीक आहे, एवढं एक ॲड करून घ्या. ठीक आहे. आता मोड फॉर एक्झाम्पल आपलं असं आहे की तुम्ही तिघं वेब डेव्हलपमेंट टीम, हे दोघं वेब डेव्हलपमेंट टीम, सॉरी हा वेब डेव्हलपमेंट टीम, हा डेटा सायन्स टीम, ते दोघं टोपी डेटा सायन्स, मागे नल नल आणि वेब डेव्हलपमेंट. त्याच्यात सांगा सगळ्यात जास्त रिपीट काय झालं? वेब डेव्हलपमेंट. तर मग जे नल व्हॅल्यू आहे ती कशाने रिप्लेस होईल? डेव्हलपमेंट. दॅट इज नथिंग बट युअर मोड. समजलं? आता हे चुकून या डेटामध्ये एक्सपिरियन्सला आला, पण ठीक आहे. सेम इट इज लाईक सेम. आता बघा नवीन जे आपण कॉलम केले आहे, एज फील्ड, सॅलरी फील्ड, एक्सपिरियन्स फील्ड, त्यांचा जर रिजनल डॉट सम काढला तर बघा झिरो आला. का बरं? आता नल व्हॅल्यू नाहीच आहे, त्यामुळे सिम्पल झाला तुमचा डेटा क्लीन. या असतात 3 स्टेप. समजलं? ऑनलाईन ऑनलाईन येस सर. ठीक आहे. आता एक काम करा, तुमची एक डेटा फ्रेम बनवा, कोड लिहून बघा तिघांसाठी. तोपर्यंत मी ते सेम तसंच आहे. तुम्ही त्या दोघांच्या मदतीने मोडचं डोकं लावा. चला. हम्म. हम्म. अनफॉर्मॅट झाला आहे तो, अनफॉर्मॅटेड आहे तो. फॉर्मॅट करावा लागेल त्याला. झालं का? ठीक आहे, बघू ना आपण लास्ट लेक्चरला प्रोजेक्ट.
झालं. चलो झालं. सगळ्यांनी लिहिलं. जमलं का? बघा मग त्याची दॅट इज इट. दॅट्स वॉट इट इज. डेटा क्लिनिंग कन्सेप्ट अँड कोड. आहे का काही डिफिकल्ट? तर घरी जाऊन मी डेटा क्लिनिंगची फाईल मला पाठवायची गरज आहे का? कोड तर येतोच आहे तुम्हाला आता. करेक्ट. सो तुमचा जो डेटा सेट तुम्ही घेतला आहे त्याच्यावरती ट्राय करा. नंपायचा प्रोजेक्ट केला का? बघून का होईना? नाही केला. माझं काय झालं नका करू. पांडास त्याच्यात ॲड डेटा क्लिनिंग करा. हे विचारतील तुम्हाला, बाकी काही नाही विचारलं तर. ठीक आहे. उद्या आपण आउटलायर्स काय, डेटा व्हिज्युअलायझेशन काय ते बघूया. ठीक आहे. सगळे तुमचं अटेंडन्स लिहा अँड यू कॅन लिव्ह फॉर द डे. So data analysis साठी extensive important आहे. नाही. नाही आहे. आणि file handling त्याचा नाही. अटेंडन्स लिहा आणि तुम्ही जाऊ शकता. हो बंद.
येस ऑनलाईन यू कॅन लीव थँक्यू